हाय, गुड मॉर्निंग. आजची मॉर्निंग लाडोबाच्या अंघोळीने झाली. मग आम्ही छान असे रेडी होऊन बाहेर फिरायला जायला निघालो. फिरायला जायचं म्हटलं की आम्ही खूपच खुश असतो, कारण आम्हाला बाहेर फिरायला जायला आवडतं. त्यासाठी सगळ्यांच्या आधी रेडी होऊन बाहेर उभे असतो. मग पप्पा, लाडोबा आणि मी असे तिघंही आम्ही फिरायला जायला निघालो. आणि मार्केटमध्ये आलो, पण मार्केट पूर्ण बंद, कारण KDMCचं इलेक्शन असल्यामुळे 3-4 दिवस सध्या मार्केट बंद आहे. आणि हा फिश मार्केट आहे बरं का, जिथे छान छान मासे मिळतात. आणि त्यानंतर हे सुंदर असे झाड, ज्याच्यावर छान छान असे कंदील लागले होते. रात्री आणखीनच छान दिसत असते. आणि त्यानंतर आम्ही फायनली खूप दिवसाने गार्डनमध्ये आलो. रोज ठरवतो की रोज गार्डनला जायचं, पण पप्पा संध्याकाळी उशिरा येतो, त्यामुळे आम्हाला रोज काही शक्य होत नाही. आणि आज गार्डनला आलो आणि या झुल्यावर बसलो, जे की आम्हाला अजिबातच बसायचं नव्हतं. त्याचं तोंड बघा, त्याला या झुल्यामध्ये बसायचंच नव्हतं, त्यामुळे ह्याचं तोंड असं पडलेलं होतं. पण माझ्या जबरदस्तीमुळे 5 मिनटं का होईना मी त्याच्यावर त्याला बसवलं आणि आम्ही उतरलो. आणि नंतर आम्ही आलो घसरगुंडीवर, जिथेही आम्हाला काही येत नव्हतं. पण पप्पा होता, त्यामुळे पप्पा थोडीफार प्रॅक्टिस करवून घेत होता. पण नाही जमत होतं आम्हाला, रोज येत नाही ना, आम्ही कधीतरी येतो, त्यामुळे हे असं काही सवय नाही आहे त्याला. मग दुसऱ्या घसरगुंडीवर गेलो, जिथेही पप्पाने थोडीफार त्याची प्रॅक्टिस करवून घेतली. तर मग 3-4 वेळा प्रॅक्टिस झाल्यानंतर हे असं थोडंफार आम्हाला जमायला लागलं. आणि फायनली आम्ही असे हे झोपूनच खाली आलो. आणि त्यानंतर मग आम्हाला तिथे छान अशी दीदी भेटली, जी की आमच्याशी छान छान गप्पा मारत होती. आणि मग हे थोडंफार पप्पासोबत मस्ती चालू होती. आणि मग पप्पालाही थोडं व्हिडिओमध्ये घेतलं, जे की यायचं नसतं त्याला. आणि मग त्यानंतर हे असं आम्ही थोडा वेळ इथे खेळलो. आणि मग इथे वरती चढायला निघालो, जे की आम्हाला इथे काही जमत नव्हतं. आणि मग पप्पासोबत ह्या उड्या मारायला निघालो. आम्हाला काहीच येत नव्हतं, पण सगळेजण करत होते, तर आम्हाला पण करायचं होतं. म्हणून थोडा वेळ का असे ना, पप्पा घेऊन स्वतः तिथे बसला. आणि हे असं आम्ही उड्या मारायचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर मग आलो पायऱ्यांवरती. इथे सगळी लहान लहान मुलं पायऱ्यांवरती चढ उतार करत होती. मग आम्हाला पण ते करायचं होतं. जमत नव्हतं, पण करत होतो. मग मला तिथे उभं राहून कंटाळा आला, म्हणून काय करायचं, तर मी थोडा वेळ चालायला गेले. इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना काही ना काही करायला आहे. त्यानंतर इथे सगळे आजोबा लोक छान असं भजन पण करत होते. मग थोडा वेळ चालून झाल्यानंतर मी इथेच उभी राहिली, कारण आजोबा छान अशी गणपतीची आरती म्हणत होते. ती ऐकल्यानंतर मग लाडोबाची आणि पप्पाचीही मस्ती, जी की चालूच होती. आणि मग लाडोबाचंही मातीत खेळणं. तिथे एवढीच छान छान मुलं खेळत असताना आमच्या लाडोबाला फक्त आणि फक्त मातीतच खेळायचं होतं. त्याला हे घरी करायला भेटत नाही, म्हणून आम्ही पण हे सगळं करायला दिलं. आणि हे सगळं झाल्यानंतर मग काळोख पडला. खूपच उशीर झाला होता, त्यामुळे घरी जायची तयारी. पण आमच्या लाडोबाला इथून काय बाहेर पडायचंच नव्हतं. खूप दिवसाने बाहेर पडलो होतं ना आम्ही, आणि आम्ही घरी पण एकटेच असतो, त्यामुळे हे सगळं करायला आम्हाला भेटत नाही. मग इथे आल्यावर 3-4 तास कसे निघून जातात तेच कळत नाही. कसं पप्पाने ओढून बाहेर आणलं. यायचं नव्हतं, पण काय करणार, घरी जायचं होतं ना. मग पप्पाच्या गाडीवर बसल्यावरती आम्ही परत खुश झालो. आणि त्यानंतर हे आमच्या बिल्डिंगच्या मागेच गावदेवीचं मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. हे सगळं बघून झाल्यानंतर मग आम्ही फायनली घरी आलो. घरी आल्यानंतर हे आमच्या गल्लीतून दिसणारं छान असं दृश्य, जे की मी रोज तुम्हाला दाखवते. आणि त्यानंतर शेजारच्या काकीने आम्हाला खाऊ देखील आणला होता. हे सगळं झाल्यानंतर मग संध्याकाळची दिवाबत्ती, जी की पप्पा करतो. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. बाय.